मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मधून आपण एक प्रॅक्टिस स्टेटमेंट ऑफ पर्पज सोडवून पाहणार आहोत. मित्रांनो, रायटिंग स्किल्स अंतर्गत क्वेश्चन नंबर 4A मध्ये आपल्याला 3 ऑप्शन असतात. पहिला आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि तिसरा आहे ग्रुप डिस्कशन. तर या तिन्ही पैकी कोणत्याही एकाची निवड करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. एक ऍक्टिव्हिटी सोडवायची असते आणि जी ऍक्टिव्हिटी असते 4 गुणांसाठी. तर तुलनात्मकरित्या आपण जर विचार केला तर मित्रांनो, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा 4 ते 5 ओळीमध्ये लिहायचा ऍक्टिव्हिटी आहे. परंतु तुमच्या व्यक्तिमत्वाचं जर प्रतिबिंब जर आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये किंवा ऍक्टिव्हिटी शीटमध्ये दाखवायचं असेल तर या तिन्ही पैकी उत्तम पर्याय म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. कारण ज्यांना चांगलं लिहिता येतं, वाक्यरचना करता येतात, त्यांनी हा प्रश्न सोडवायलाच हवा. कारण त्यातून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब व्यक्त करत असता. कारण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज मधून आपल्याला जे थोडं 4-5 ओळीचं लिहायचं आहे, त्यातून काही आपल्याला विशिष्ट म्हणजे परीक्षकाला तुमचं व्यक्तिमत्व जाणवणार नाही. परंतु या प्रश्नामधून तुमचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असतं. कारण का, हा एक व्यावहारिक इंग्रजी मधला प्रश्न आहे. कारण का, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणार असता, एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणार असता, तेव्हा तुम्हाला ऍडमिशन फॉर्म सोबत स्टेटमेंट ऑफ पर्पज जोडणं आवश्यक असते. म्हणून व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज? स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अ पार्ट ऑफ ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन इन युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. स्टुडंट्स नीड टू स्टेट फॉर व्हॉट पर्पज ही ऑर शी विश टू टेक ऍडमिशन. मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ पर्पज हा तुमच्या प्रवेश अर्जासोबतचाच एक फॉर्मॅट आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या विद्यापीठामध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेता, तेव्हा तुम्हाला तुम्ही का किंवा कोणत्या उद्देशामुळे या ठिकाणी प्रवेश घेत आहात हे आपल्याला सांगायचं असतं. मग अशा वेळी आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज सोबत जोडणं आवश्यक आहे. मग स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना किंवा त्याचा जो प्रश्न आहे तर तो सोडवताना, ड्राफ्ट करताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावं लागतं, त्याचा फॉर्मॅट कसा असतो. तर मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब आहे. मग ह्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाशी निगडीतच गोष्टी येतात, हे ओघानं आलंच. मग पहिल्यांदा यामध्ये डिस्क्राईब युअर सेल्फ ऍज अ पर्सन. तुम्हाला व्यक्ती म्हणून स्वतःला व्यक्त करायचं असतं. तुम्ही स्वतःची ओळख करून द्यायची असते. तुम्ही स्वतःचं वर्णन करायचं असतं. त्यानंतर डिस्क्राईब युअर जर्नी ऑफ लाईफ इन शॉर्ट. तुमचा जो आयुष्याचा प्रवास आहे तर तो छोट्या किंवा 1-2, 3-4 ओळीमध्ये तुम्हाला व्यक्त करायचा असतो, मांडायचा असतो. त्यानंतर गिव्ह युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स, स्ट्रेंथ्स अँड क्वालिटीज, युअर प्रिव्हियस एक्सपिरियन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही जे अकॅडमिक अचिव्हमेंट घेतलेले आहेत, म्हणजे तुम्ही जे काही शैक्षणिक ज्या उपलब्धी आहेत तर त्या तुम्हाला मांडायच्या आहेत. तुमचे स्ट्रेंथ सांगायचे आहेत, तुमचे क्वालिटीज सांगायच्या, तुमचे गुण काय आहेत, तुमचे त्यातील स्ट्रेंथ्स काय आहेत हेही सांगायचंय. आणि तुमचा जो जुना अनुभव आहे त्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर इंजिनिअरिंग तुम्हाला कशी आवडते लहानपणापासून, किंवा तुम्ही योगामध्ये बॅचलर्स डिग्री करणार आहात तर योगा तुम्हाला कसा लहानपणापासून आवडतो, किंवा तुम्ही मेडिकलमध्ये डिग्री घेणार आहात तर मेडिकल हे क्षेत्राकडे तुम्ही कसे आकर्षित झालेला आहात. म्हणजे हे थोडक्यात तुमचा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे तर तो आपल्याला मांडायचा असतो. त्यानंतर एक्सप्लेन व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स. त्यानंतर तुम्हाला हेही सांगायचे की तुम्ही त्या कोर्सला ऍडमिशन का घेऊ इच्छिता. देन युअर एम टू प्लॅन टू मेक अ स्पेसिफिक करिअर. त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिता हेही आपल्याला मांडायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात का करिअर करू इच्छिता हे तुम्हाला तुमचा जो उद्देश आहे, तुमचा एम आहे तोही सांगायचा असतो. अँड देन हाऊ वुड यू बेनिफिट फ्रॉम द करिअर ऑर द इन्स्टिट्यूशन. तुम्ही त्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा त्या करिअरमध्ये तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहात तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे हेही आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ऍडमिशन, आणि तुम्ही तिथं ऍडमिशन घेणार आहात तर ह्याच्यासाठी आपल्याला विनंती करायची. तर मित्रांनो, असा आपला हा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तर तो ड्राफ्ट करावा लागेल. ह्या गोष्टी ज्या आता मी सांगितल्या त्या तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. मग आता आपण प्रत्यक्षात एक स्टेटमेंट ऑफ पर्पज पाहूया आणि ते सोडून पाहूया. तर आपल्याला दिलेला प्रश्न याप्रमाणे आहे. प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ पर्पज टू गेट ऍडमिशन इन नॅशनल अकॅडमी ऑफ योगा हरिद्वार. तुम्हाला योगा अकॅडमी हरिद्वार मध्ये प्रवेश घ्यायचा आणि त्याच्यासाठीचं स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करायचं आहे.
त्यात आता तुम्हाला जेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायला सांगितलं जातं त्यासोबत काही हिंटही दिलेले असतात. तसेच हिंट याही ठिकाणी दिलेले आहेत. तर त्या हिंट याप्रमाणे आहेत. यू आर अन इंथुझियास्टिक स्टुडंट, तुम्ही एक उत्साही विद्यार्थी आहात. यू आर इंटरेस्टेड इन योगा, तुम्हाला योगामध्ये आवड आहे, रुची आहे. यू आर प्रॅक्टिसिंग योगा सिन्स चाइल्डहुड, तुम्ही योगाचा सराव लहानपणापासून करत आहात. इट हेल्प यू टू कीप फिट फिजिकली अँड मेंटली, आणि योगामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कसं तंदुरुस्त राहता आलं हेही सांगायचे. देन यू विश टू मेक करिअर इन योगा, आणि तुम्हाला योगा या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे हेही आपल्याला सांगायचंय. तर याप्रमाणे ज्या दिलेल्या हिंट आहेत त्या हिंटनुसार आपल्याला आपलं जे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तर ते लिहिता येईल. तर मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये आता मी सांगितलेल्या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला उल्लेख करायचा असतो. आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज हे जे आहे तर ते तुम्हाला किमान 150 शब्दामध्ये लिहायचं असते. म्हणजे तुमचं जो उत्तरपत्रिकेचं पेज आहे तर ते फुल पेज आणि हाफ पेज म्हणजे 1-1.5 पान तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागतं. आणि हेच लिहा तुम्ही. ज्यांना चांगलं इंग्रजी जमतं, लिहिता येतं, रायटिंग स्किल्स ज्यांची चांगली आहे त्यांनी ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज पेक्षा स्टेटमेंट ऑफ पर्पजला प्राधान्य द्यावं. कारण हा दीर्घोत्तरी जरी प्रश्न असला तर तुमचं व्यक्तिमत्व यामधून प्रतिबिंबित होत असतं. म्हणून अशा प्रश्नांचा आपण विचार करायला हवा. कारण जेव्हा एखाद्या परीक्षकाने तुमच्या उत्तरपत्रिका पाहिली तर त्याला ते वाटायला हवं की खरंच हा विद्यार्थी अभ्यासू आहे आणि यानं सगळे जे आपल्याला सिलेबसला दिलेला जो भाग आहे तर तो अभ्यासलेला आहे. आणि हा व्यावहारिक इंग्रजीचा भाग असल्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये जेव्हा भविष्यामध्ये तुम्ही एखादं करिअर करणार आहात तर त्यावेळी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावंच लागणार आहे. म्हणून तुम्ही प्राधान्याने या स्टेटमेंट ऑफ पर्पजचा विचार करावा असं मला वाटतं. तर आता आपण या प्रत्यक्ष स्टेटमेंट ऑफ पर्पजला सुरुवात करूया. तर तुमच्या जी उत्तराची सुरुवात आहे तर ती अशी असेल की आय एम एबीसी अ यंग स्टुडंट फ्रॉम नांदेड महाराष्ट्र. आता आपण एक उदाहरणादाखल गावाचं नाव टाकलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या गावाचं नावही टाकू शकता. Then I have passed 12th science with first class. For my further study, I wish to choose the course Bachelor in Yoga in the National Academy of Yoga, Haridwar. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला स्वतःबद्दल सांगायचं आहे. जसं मी अगोदर सांगितलंय की तुमचं स्वतःचं शिक्षण, तुमच्या अकॅडमिक क्वालिफिकेशन हे थोडक्यात सांगितलं आपण. बाकी अचिव्हमेंट आपण काही घेतले नाही तिथं. तुमची अकॅडमिक अचिव्हमेंट 12वी झालेली आहे, फर्स्ट क्लासमध्ये आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला योगामध्ये स्टडी करायचे आहे, अभ्यास करायचा आहे हे आपण सांगितलेलं आहे. देन सेकंड जो स्टांजा आहे तर त्यामध्ये आय एम अट्रॅक्टेड टू योगा सिन्स माय चाइल्डहुड. लहानपणापासून मी योगाकडे आकर्षित झालेलो आहे. इट इज इम्पॉर्टंट टू लीड हेल्दी अँड हॅपी स्ट्रेस फ्री लाईफ इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी. आजचं जे तंत्रज्ञानाचं युग आहे तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाला जे निरोगी आणि मानसिक दृष्ट्या किंवा चिंतामुक्त आयुष्य जगणं आवश्यक आहे, आनंदी आयुष्य जगणं आवश्यक आहे. I wish to get thorough knowledge of yoga and want to spread importance of yoga in our society. मला योगाचं संपूर्ण ज्ञान घ्यायचं आहे आणि योगाचा हा प्रसार मला समाजामध्ये करायचा आहे. त्याचं जे महत्व आहे तर ते लोकांना पटवून सांगायचं आहे. I like to accept challenges and I am ready to work hard. मला नेहमी आव्हानं स्वीकारायला आवडतं आणि मला या जे हार्डवर्क आहे तर ते करायला आवडतं आणि त्यासाठी माझी मनाची तयारी आहे. I have been practicing yoga since my childhood under the guidance of my parents and teachers. मी माझ्या लहानपणापासून माझे शिक्षक आणि आई वडिलांच्या निगराणीमध्ये योगाचा सराव करत आहे. My parents, I am also a member of yoga club in my city. मी माझ्या शहरातल्या योगा क्लबचा सदस्य सुद्धा आहे. योगा इज व्हेरी बेनिफिशियल टू कीप अस फिट फिजिकली अँड मेंटली. आपल्याला जर तंदुरुस्त राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तर योगा हा खूप फायदेकारक आहे. त्याचा फायदा आपल्याला निश्चितच मिळणार आहे. इट इज द नीड ऑफ टाइम इन सोसायटी नाव. आता ही काळाची गरज आहे समाजामध्ये. त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये ह्याप्रमाणे तुम्ही मांडू शकता. आय लुक फॉरवर्ड टू मेक माय करिअर इन योगा ओनली. मला फक्त योगामध्येच करिअर करायचं आहे. बाय जॉईनिंग युअर इन्स्टिट्यूट आय बिलीव्ह दॅट इट विल स्ट्रेंथन मी टू बिल्ड माय करिअर. आणि मला माहित आहे की तुमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतल्यानंतर मला निश्चितच ह्याचा फायदा होणार आहे. माझं करिअर त्यामध्ये मला करता येणार आहे. आय नो दॅट धिस अकॅडमी ऑफर्स द बेस्ट कोर्स इन योगा. मला माहित आहे की या अकॅडमीमध्ये, या इन्स्टिट्यूशन मध्ये योगा जो आहे तर तो अतिशय उत्कृष्ट शिकवला जातो. अँड आय होप टू गेट ऍडमिशन इन दिस रिनोन्ड इन्स्टिट्यूट. आणि मला अपेक्षा आहे की या इन्स्टिट्यूशन मध्ये मला
नक्कीच प्रवेश मिळेल. तर ह्याप्रमाणे मित्रांनो तुमचा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तर तो असायला हवा. तर पुन्हा भेटणार आहोत आपण एका नवीन विषयासह. निश्चितच तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तो प्रश्न किंवा ती ऍक्टिव्हिटी कशी सोडवायची याबद्दल तुम्हाला निश्चितच कळालं असेल. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोइंग.